नमस्कार मित्रांनो, उद्या मैदाने होत आहेत दोन्ही मैदानं आदतची होत आहेत. रुई मैदानाचे पैरे सांगतोय आणि ढवळ मैदानाचे पैरे दुसऱ्या चॅनलवरती. दोन्हीपैकी कुठल्याही चॅनलवरती 2 पैरे पडतील. 2 पैऱ्यांचे म्हणजे दोन्ही मैदानाचे पैरे पडतील. सुरुवात करतोय उद्याच्या रुईच्या मैदानामध्ये. एक अंदाजित 22 ते 23 पैरे आहेत आणि मोठे पैरे नाही आहेत बरं का. हे छोटे पैरे आहेत. जे नंदी त्या भागामध्ये एकत्रित पाळले होते, जे कोरेगाव भागामध्ये जे मैदान झालं, कोरेगावच्या आसपासच्या बाजूला जे मैदान झालं, त्या आसपासच्या मैदानामध्ये या जोड्या पाळलेल्या होत्या आणि ते फायनलमध्ये राहिलेल्या होत्या. त्याचा अंदाज जो आहे तो घेऊन हे मी पैरे बनवलेले आहेत. कदाचित पैरे वेगळेसुद्धा असू शकतात. चला मग सुरुवात करूया. असे कोणते पैरे आहेत रुईच्या मैदानातील तर बघूया. गट 1 नंबरचा पैरा, 1 नंबरचा पैरा थैमान आणि रेटरेकरांचा सावकार ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या कोरेगावच्या आदतच्या मैदानामध्ये. 2 नंबरचा पैरा आहे करंट हा नंदी आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला रगील हा नंदी पळताना दिसू शकतो. आदतचं मैदान आहे, आदतचे पैरे आहेत बरं का हे. 3 नंबरचा पैरा आहे शिरसवडीकरांचा अंजीर आणि त्याच्यासोबत लक्षा हा गावचा साज पळताना दिसणार आहे. शिरसवडीकरांचं गाव जे आहे त्या गावामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 4 नंबरचा पैरा कोण आहे? 4 नंबरचा पैरा सातेवाडीकरांचा बहिरव आणि त्या बहिरवसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल सरदार. आणि एक चांगला टॉपची जोडी आहे, नामांकित जोडी आहे. हमेशा आदतच्या मैदानामध्ये ही जोडी सतत एकत्रित पळते आणि मला वाटते उद्याच्या मैदानामध्ये रुईच्या 100% ही गाडी पळू शकेल. 5 नंबरचा जो पैरा आहे तो पैरा आहे वडूजकरांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. फौजी आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या रुईच्या मैदानामध्ये. संभावित पैरे आहेत, कदाचित पैरे खरेसुद्धा होऊ शकतील बरं का. मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे, रुई म्हणजे तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. कोरेगाव भागामध्ये कोरेगाव असतील, खटाव असतील, जी आदतची मैदानं झाली, ज्या आदतच्या मैदानामध्ये या जोड्या फायनल सेमीफायनलमध्ये चांगल्या काटाकीरी लढती देऊन गुलालामध्ये राहिल्या होत्या, त्याचा एक अंदाज लावून हे पैरे बनवलेले आहेत. कदाचित वेगळेसुद्धा असू शकते, कदाचित पळतीलसुद्धा ते पैरे. बघूया काय होते. 6 नंबरचा पैरा आहे माऊली आणि त्या माऊलीसोबत आपल्याला योगीराज हा नंदी पळताना दिसेल आणि ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये रुईच्या पळताना दिसू शकेल. आता सगळे म्हणतील की टॉपचे बैल काय पळणार आहेत का? नाही. काय होते तुम्हाला सांगू का, सगळेजण टॉपचेच पैरे जे म्हणतात वैतागलेत लोक. काय बारकेसुद्धा बैल आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या गोरगरिबाचीसुद्धा बैल आहेत, त्यांचेसुद्धा पैरे सांगा. खूप साऱ्या जणांच्या कमेंट्स आल्या, खूप साऱ्या जणांचे कॉलसुद्धा आले आणि त्यांच्यासाठीच हे पैरे घेऊन आलो आहे मी. गरिबाची बैलसुद्धा उजेडात आली पाहिजेत. 7 नंबरचा पैरा पिंपरी तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. या ठिकाणी पिंपरी गाव आहे. त्या पिंपरी गावचा जो सर्जा आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल. आरवी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आरवीचं मैदानसुद्धा होतं. आरवीपाशी वाटरपाशी आरवी आहे. आरवीकरांचा थैमान आणि पिंपरीचा सर्जा ही जोडी एकदा पळाली होती आणि ही जोडी पुन्हा एकदा पळू शकेल का? काय वाटतं तुम्हाला? जे आरवीमधून आणि पिंपरीमधून जे सबस्क्रायबर जर बघत असतील तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 8 नंबरचा जो पैरा आहे तो सांगली जिल्ह्यातून पैरा त्या ठिकाणी येऊ शकतो पाळण्यासाठी. बरेच महाराष्ट्रातून कोरेगावमध्ये जरी मैदान असेल तरी पुण्याहून बैलं पाळण्यासाठी येतात. कारण माहीत आहे, कारण की ज्यावेळेस मोठं मैदान असलं ना की ज्यावेळेस पैरं टॉपचं असते ती गोरगरिबांच्या बैलांना तिथं गटसुद्धा सापडत नाही. कारण गटात गावले तर काय करणार, म्हणून कसं होतं मग, म्हणून ते मला वाटते लांबची बैलं येणार उद्या. खानापूरकरांचा भारत आणि त्याच्यासोबत आपल्याला एक्का हा नंदी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया. ही जोडी एक चांगली जोडी आहे, ही पळाली होती जोडी, म्हणून त्याचा एक अंदाज घेऊन ही जोडीच मला वाटते उद्याच्या मैदानामध्ये पळू शकेल. काय वाटते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 9 नंबरचा पैरा आहे आव्हारवाडीकरांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल बरं का. आव्हारवाडी ही जोडी जी आहे शिवा आणि सोन्या ही जोडी कराडमध्ये एक मैदान झालेलं, त्या कराडच्या मैदानामध्ये काळमोड या ठिकाणी ही जोडी पळालेली आणि त्याच ठिकाणी जोडीनं चांगलं मैदान गाजवलं होतं
मला वाटते ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. उद्या 10 नंबरचा पहिरा आहे. ही जोडी सतत पळते आणि सतत गुलालामध्ये राहते. 1 नंबर किंवा 2 नंबर करतेच असं हे बबनदादा लासोर्णेकरांचा रावण आणि आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याच्यासोबत दातेवाडीकरांचा बाजी ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आता तुम्हाला माहिती आहे बबनदादांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्याकडे रुस्तम हिंद केसरीचा मानकरी 2 नंबरचा असलेला रोमन आहे आणि त्या रोमनचंच वारसदार म्हणजे रोमनचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये असा त्यांच्या दावणीचं नाव बबनदादाच्या रोमनने केलेलं होतं आणि तोच आता रावण हळूहळू कासवाच्या चालीप्रमाणे हळूहळू मैदानं खेळतोय आणि गुलालामध्ये राहतोय. आणि बाजी दातेवाडीकरांचा बाजी हा सुद्धा एक चांगलाच नंदी आहे. उद्याच्या मैदानामध्ये हीच जोडी पाळताना दिसेल आपल्याला बबनदादांचा रावण आणि बाजीची. 11 नंबरचा पहिरा आहे जो बिदाल तालुका माण या ठिकाणचा आहे. बिदालकरांचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. मांजरवाडीकरांचा वजीर. आता मांजरवाडी कुठले आहे मला माहीत नाही, परंतु मी ही एकदा बघितली ही गाडी आदतमध्ये पळताना. आत्ता एक 13 दिवसापूर्वी गाडी पळाली होती आणि बघूया बिदालचा राजा आणि मांजरवाडीकरांचा वजीर ह्या पहिरा होतोय की काय. जरा बिदालवरून कोण बघत असतील तर जरा थोडंसं कमेंट्समध्ये सांगा. त्यांच्यासुद्धा गावची जर नंदी पळत असतील त्यांनीसुद्धा सांगा की त्यांचा पहिरा आमचा असा आहे. एक अंदाजित सांगा, खरं काय सांगू नका. जर सांगायचं झालं तर सांगू पण शकताय. 12 नंबरचा पहिरा गहानंदकरांचा लाडक्या हा आपल्याला पळताना दिसू शकेल. गहानंद आता बघा कुठं आहे गहानंद, सांगली जिल्ह्यामध्ये गहानंद आहे. तिकडूनसुद्धा बैल पळण्यासाठी आलेला आहेत कोरेगावमध्ये खूप वेळा. गहानंदकरांचा लाडक्या आणि लेंगरेकरांचा गणाभाव हा नंदी आपल्याला पळताना उद्या दिसू शकेल. रुईच्या 1 आदत 1 बैल मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळेल ते. काय वाटते तुम्हाला? जे लेंगरेमधून कोण बघतणार असतील त्यांनीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा की कसा पळतो गणाभाऊ, कुठल्या खांदी पळतो. आणि गहानंदकरांचा जो लाडक्या आहे तो सुद्धा सांगा कुठल्या खांदी पळतो, कसा बैल त्याच बैलाचा पळ आहे तो सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 13 नंबरचा पहिरा आहे भिकवडीकरांचा थैमान. आता हे भिकवडी गाव कुठे आहे मला माहीत नाही आहे, परंतु ही गाडी कोरेगाव तालुक्यामध्ये, खटाव तालुक्यामध्ये, कराड तालुक्यामध्ये पळालेली आहे जोडी. आत्ता एक जवळच काळमोडी त्या ठिकाणी पळालेले मला वाटते का. तिथं बघूया कालेमध्ये पळाले. थैमान भिकवडीकरांचा थैमान आणि रेटरेकरांचा सावकार ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीनं कॉम्बिनेशन होईल जरा कमेंट्समध्ये सांगा. 14 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कासेगावच्या मैदानाचा 1 नंबरचे बहुमान मिळवलेले ड्रायव्हर म्हणजे दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर. त्यांचा घरचा नंदी आहे सरदार नावाचा. तो सरदार जो आहे तो असदकरांचा पक्षासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. कारण मग मैदान झालं होतं कोरेगावमध्ये, आत्ता खटावमध्ये एक मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये या जोडीनं गुलाल जो आहे तो मिळवला होता आणि तोच पहिरा कायम ठेवतील दिलीप ड्रायव्हर आणि गाडी चालवतील. सगळ्यांना बघूया काय वाटते काय नाही. 15 नंबरचा पहिरा पुन्हा एकदा गहानंदकरांचाच पाखऱ्या आपल्याला पळताना दिसणार आहे. गहानंदचा खूप सारे बैल आहेत, बाबे आहे, दुर्गा आहे, गोकुळ आहे. गहानंदकरांचा पाखऱ्या आपल्याला पळताना दिसू शकतो. भिकवडीकरांचा चिक्यासोबत ह्या गाडीने 1 नंबर केलं होता मागच्या वेळेस त्या मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन जुळतं आहे ते. 16 नंबरचा पहिरा गोंदणीकरांचा पावर आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो सदाभाऊ मास्तर संभाबा काले यांचा आदत किंग चिक्या. त्यांनी एक नंदी घेतला आहे आदत किंग चिक्या. ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. चिक्या आणि पावरची खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा गाडीला. 17 नंबरचा पहिरा आहे कालेकरांचा मल्हार आणि हा मल्हार जो आहे तो कालेकरांच्या भुजासोबत पळताना दिसू शकेल. आजचं मैदान कालेकरांचं पार पडतं. त्या मैदानामध्ये ही जोडी नाही पाळली तर मी काय बघितलं नाही, 10-12 गट बघितलं त्यात काही दिसले नाहीत. हे जर पाळली असली तर थोडं कमेंट्समध्ये सांगा थोडंसं. 18 नंबरचा पहिरा आहे बाहुल्या आणि बाहुल्या आपल्याला पळताना दिसू शकतो पाचवडकरांच्या रायफलसोबत. बघूया काय होतं. 19 नंबरचा पहिरा आहे चचेगावकरांचा पक्षा आणि हा चचेगावकरांचा पक्ष आपल्याला बन्सी जो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा जो आहे त्यांच्यासोबत पळताना दिसू शकतो. बन्सी आणि चचेगावचा पक्षा. 20 नंबरचा पहिरा आहे पवन आणि पवन आपल्याला काळमोडीकरांच्या शिवासोबत पळू शकतो दिसतील. बघूया. 21 नंबरचा पहिरा आहे कासेगावचा दबंग आणि महाकाल ही जोडी पळताना दिसेल. 22 नंबरचा पहिरा आहे थैमान आणि गोजेगावकरांचा सर्जा ही जोडी पळेल. आणि शेवटचा पहिरा 23वा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो सातारा एक्सप्रेस बालमा
त्यांच्या छोट्या बलमासोबत दिसेल. आणि जो आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका तो अजून एक नंदी आहे किन्हीचा रायबा, तो सुद्धा कुठल्या पायऱ्यात पळतो आहे ते सुद्धा सांगा. बदामसुद्धा कुठल्या पायऱ्यामध्ये पळतो आहे ते सांगा. आणि धामणेचा स्वराजसुद्धा कुठल्या पायऱ्यामध्ये पळतो आहे ते सुद्धा. धामणेचा स्वराज मला तो सिकंदरबरोबर पळेल रहमतपूरच्या. बघूया काय होते. कमेंट्समध्ये सांगा एका अंदाजित काय असतील, काय खरेसुद्धा ठरण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.